नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी चॅनल यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. बघा, या वर्षीपासून शासनानं सर्व 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती जी आहे परीक्षा ही जाहीर केलेली आहे. या निर्णयाचं स्वागतच व्हायला पाहिजे, कारण येणाऱ्या भविष्यामध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी स्पर्धा परीक्षाच जर असेल तर विद्यार्थ्यांना पहिल्यापासूनच अशा स्पर्धा परीक्षेसाठी सामोरं जाण्याची एक त्यांच्या मनामध्ये असणारी जी काही भीती आहे ही दूर होण्यासाठी अशा स्पर्धा परीक्षा घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शासनानं ही जी काही चालू केलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वीसाठी ही पहा, आपण पाहू शकतो उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी करता अभ्यासक्रम. आपण अभ्यासक्रमाबद्दल बोलत आहोत. त्यामध्ये जे काही पेपर्स असणार आहेत त्या भागाबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यामध्ये 2 पेपर असतात आपल्याला माहिती आहे. त्यातला पेपर क्रमांक जो काही 2 आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर असा प्रथम भाषा विषय पहिला विषय असतो. पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये तुम्हाला घटक असतात, ज्यामध्ये आकलन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न. ठीक आहे, तुम्हाला एक उतारा असतो आणि उतार्यावरती प्रश्न असतात. असे प्रश्न तुम्हाला त्याला काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. दुसरा आहे कविता आणि त्यावर आधारित प्रश्न. शिष्यवृत्तीमध्ये आपण नेहमी पाहत असतो की तुम्हाला उतारे असतात, कविता असतात. तसा दुसरा भाग आहे कविता आणि त्याच्यावरती तुम्हाला काय आहेत, प्रश्न आहेत. सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणजे वाक्य दिलेली असतील त्याचे तुम्हाला परिच्छेद ओळखायचे आहेत. संवाद आणि त्यावरील प्रश्न. तिसरा चौथा भाग जो आहे तो आहे संवाद आणि त्यावरील प्रश्न. असा जवळपास 24% जो काही सिलेबस आहे त्या घटकामधला पेपरच्या एकूण मार्कापैकी ते एवढा भारांश, त्यालाच आपण मार्क वेटेज म्हणतो, एवढं वेटेज तुम्हाला त्यामध्ये दिलेलं आहे. घटक क्रमांक 2 मध्ये जर तुम्ही पाहिलं, घटक क्रमांक 2 मध्ये तर पुन्हा काय काय घेतले बघा त्यांनी. घटक क्रमांक 2 त्याला आपण शब्द संपत्ती असं म्हणतो. बऱ्याच वेळा आपल्याला शब्दाबद्दल माहिती असणं गरजेचं असतं. त्यामध्ये शब्द संपत्तीमध्ये ज्याच्यासाठी पुन्हा 24% वेटेज आहे ते समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, शुद्ध अशुद्ध शब्द आहेत, अलंकारिक शब्द आहेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे, वाक्यप्रचार आहे, म्हणी आहे आणि परिभाषिक शब्द आहे. जसं की स्पर्धा परीक्षेमध्ये, विशेषतः स्पर्धा परीक्षेमध्ये हा सर्व अभ्यासक्रम तुम्हाला पाहायला मिळतो. त्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं हा अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना अभिनंदन, कारण अशा पद्धतीने विद्यार्थी जर समजा सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेसाठी जर तयार होत असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी असेल, जेणेकरून भविष्यामध्ये त्याला ज्या काही स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत या स्पर्धा परीक्षांमध्ये जाण्यासाठी त्याच्या मनात असणारी जी भीती आहे ही भीती दूर होणार आहे. हे पाहू शकता आपण. स्पर्धा परीक्षेमध्ये हे सगळे तुम्हाला घटक तुम्हाला व्याकरणामध्ये विचारले जातात. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, समूहाबद्दल एक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी जे काही आहेत हे सगळे तुम्हाला या भागामधून विचारले जाणार आहेत. तिसरा भाग त्यांनी काय केलेला आहे, कार्यात्मक व्याकरण. हा व्याकरणाचा भाग आहे. ठीक आहे. आता व्याकरणाच्या भागामध्ये तुम्हाला वर्णविचार, संधी, त्यामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी यावरून तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. शब्दांच्या जाती, विकारी अविकारी जाती ज्या आहेत, शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम जे काही सर्व असतील, क्रियापद, ठीक आहे, या सर्व. आणि याचं वेटेज पहा, जवळपास 48% वेटेज आहे एकूण मार्काच्या. म्हणजे जास्तीत जास्त भाग तुम्हाला व्याकरणावरून घेतलेला आहे, ज्यामध्ये लिंग आहेत, वचन आहेत, विभक्ती आहेत, प्रयोग पण घेतलेले आहेत आणि वाक्यांचे प्रकार आहेत, ज्यामध्ये केवळ, मिश्र, संयुक्त, होकारार्थी, नकारार्थी वाक्य, विरामचिन्ह आहेत आणि त्यानंतर काळ, ज्याच्यामध्ये भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ यावरून, म्हणजे शब्दांच्या व्याकरणामध्ये सर्व व्याकरण त्यांनी घेतलेलं आहे. आणि हा जो सिलेबस आहे हा 7वीचा सिलेबस आहे. म्हणून आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना एवढे सगळे भाग करायचे आहेत. आपण तुमच्यापर्यंत याचे पेपर्स जे आहेत आणि विश्लेषण जे आहे हे घेऊन येणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला आमचे टेलिग्राम चॅनल आपण याची लिंक तयार करणार आहेत व्हॉट्सअप ग्रुपची. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला पेपर्स दिले जातील
आणि यांचे जे काही लाईव्ह पेपर्स आहेत, पेपर घेऊन आपण त्यांचं लाईव्ह जे आहे हे पण तुमच्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ॲपच्या माध्यमातून. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून भारती सर जालना हे जे काही ॲप आहे हे सर्च करायचे आणि हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला गणिताचे खूप साऱ्या टेस्ट प्रश्नपत्रिका हे सगळं सोडवायला मिळेल, ज्यामध्ये मराठीचा सुद्धा जो भाग आहे हा आपण त्यामध्ये अपलोड करणार आहोत. त्यानंतर जो काही भाग उरलेला आहे हा उरलेला भाग आपण पाहू, ज्यामध्ये मराठीचाच भाग तुम्ही तिथे राहिलेला आहे, ज्यासाठी तुम्हाला फक्त 4% वेटेज आहे आणि हे सुद्धा मराठी ग्रामरमध्ये किंवा हे सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये असतं, हे पण लक्षात असू द्या. ज्याच्यामध्ये आपण बघा 1ली ते 7वी मराठी विषयाची संबंधित सामान्य ज्ञान, म्हणजे जे काही सामान्य ज्ञान असेल तुमच्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये असणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेखक असतात बघा, धडे लिहिणारे लेखक, कवी, कविता करणारे, यांची टोपण नावं आणि त्यांच्या उपाधी याच्याबद्दल सविस्तरपणे छोटे छोटे एक दोन सिंगल 2 किंवा 3 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. किंवा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार याच्यासाठी तुम्हाला एखादा प्रश्न त्यामधून विचारला जाऊ शकतो. कथा, कादंबरी याच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत हे प्रश्न यामध्ये विचारलेले जातील. तर अशा पद्धतीनं हे जे काही इयत्ता 7वीचा आहे अभ्यासक्रम तो डिझाईन केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी 94 05 82 87 42 यावरती हाय मेसेज पाठवा, जेणेकरून तुम्हाला सर्व जे काही लिंक आहेत ह्या सर्व लिंक पाहायला मिळतील. तुमच्यावरती तो मेसेज येईल, त्यावरून यूट्यूब चॅनल असेल, त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप असेल आणि टेलिग्राम चॅनल असेल, सर्व चॅनल जॉईन करा, जेणेकरून लाईव्ह लेक्चरचे जे काही लिंक आहेत लाईव्ह लेक्चर्स हे तुमच्यापर्यंत पाहायला मिळतील. गणित बुद्धिमत्ताचे दररोज लेक्चर्स आपल्याकडे सुरू असतात, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी चॅनल जॉईन करावं, सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करावा. सगळे जे काही अभ्यासक्रम आहेत हे सगळे अभ्यासक्रम टाकले जातील. आज फक्त 7वीचा प्रथम भाषा विषय जो काही आहे पेपर क्रमांक 1 याचा आपण अभ्यासक्रम टाकलेला आहे. गणिताचा अभ्यासक्रम काय आहे हे पण आपल्याला टाकायचंय. त्याच्यानंतर इंग्लिश आणि त्याच्यानंतर उरलेला जो भाग आहे इंटेलिजन्स, ठीक आहे, तर याच्यावरती जो आहे त्याचाही आपल्याला भाग टाकायचा आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्व जे काही प्रश्न आहेत तसे लेक्चर्स जे आहेत हे पण आपण लावण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.